नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं युनिक आणि हेल्दी स्नॅक्स पोहा कटलेट. आता हे कटलेट तुम्ही संध्याकाळच्या जेवणात किंवा मुलांच्या डब्यालाही देऊ शकता. आता हे कटलेट म्हणजे आपले पोह्यांचे कटलेट बनवलेले आहेत आणि ह्यात वेगवेगळ्या भाज्या वापरून बनवले आहेत, त्यामुळे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सुपर टेस्टी असे हे कटलेट बनणार आहेत. चला तर मग करूयात आपल्या रेसिपीला सुरुवात. तर त्यासाठी आपल्याला इथे 2 वाटी पोहे घ्यायचेत. आता हे पोहे एकदा स्वच्छ धुवून घ्यायचेत. अगदी हलक्या हाताने थोडेसे धुवून घेऊयात. तरी ते पोहे धुवून झालेत आणि आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. पोहे बुडतील इतकं यामध्ये पाणी टाकायचं आहे. तरी तिथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण यात पाणी टाकले. आता हे पोहे 5 ते 6 मिनटं छान असे भिजलेले आहेत. आता हे अशा पद्धतीने हाताने थोडेसे कुस्करून घ्यायचेत. तरी ते पोहे छान असे कुस्करून झालेत. आता यामध्ये उकडलेले बटाटे टाकायचे. तरी ते मी 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत. आता ह्याच्या पोळी करून यामध्ये आपण टाकून घेऊयात. आता हे बटाटे व्यवस्थित यामध्ये स्मॅश करून घ्यायचेत. तर ते सर्व बटाटे मिक्स करून झालेत. आता हे परातीत काढून घेऊयात. तर हे सर्व मिश्रण यामध्ये काढून घेतलं आहे. आता यामध्ये 1 खिचलेलं गाजर टाकायचं आहे, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 खिचलेला बीट आणि थोडीशी ढोबळी मिरची, कोथिंबीर बारीक चिरलेली. आता यात मसाले टाकायचे आहेत. 2 चमचे धना पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा सांबार मसाला, पाव चमचा हळद आणि आता इथे यामध्ये मी शेजवान चटणी टाकत आहे. तर इथे 3 चमचे शेजवान चटणी टाकली. शेजवान चटणीऐवजी तुम्ही ते लाल तिखटही वापरू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 2 मोठे चमचे सफेद तीळ टाकायचे आहेत. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे हे सर्व पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता आपल्याला याचे लगेचच छोटे छोटे थालीपीठं करून घ्यायचे हातावर. तर इथे हाताला तेल किंवा पाणी लावून अशा पद्धतीने हातावर हे थापून घ्यायचं आहे. तर इथे छान असं थापून झालं आहे. आता तव्याला थोडंसं बटर किंवा तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे मी बटर लावून घेतलेलं आहे. आता यावर हे तयार केलेलं थालीपीठ यावर ठेवायचं आहे. तर एका टायमिंगला आपण हे असे छोटे छोटे 4 ते 5 थालीपीठं करून छान असे भाजून घेऊ शकतो. आणि आता याला कडेने थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे. त्यामुळे हे छान असे खरपूस भाजले जातात. आणि आता पलटी करून दोन्ही साईडनी छान असे खरपूस भाजून घ्यायचेत. तर वरच्या साईडनी सुद्धा याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे. तरी तिथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने छान असे खरपूस भाजले गेलेत. तर हे पोह्यांचे थालीपीठ वरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत खायला खूप छान लागतात. आणि हे गरम गरम एका जाळीवर काढून घ्यायचे. तर हे असे पोह्यांचे थालीपीठ आपण मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकतो. पौष्टिकसुद्धा आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.